T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर 8 मधील सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना अँटिग्वा मधील सर विवियन रिचार्ड स्टेडियम मध्ये संध्याकाळी 8 वाजता खेळला जाणार आहे. मात्र हा दोन्ही संघांचा सुपर 8 मधील प्रत्येकी दुसरा सामना असणार आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8 मधील पहिला सामना खेळला होता, ज्यात भारताने विजय मिळवला, तर बांगलादेशला मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 2024 T20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने अमेरिकेचा पराभव करून इंग्लंड संघाची डोकेदुखी वाढवली. T20 वर्ल्ड कप 2024च्या 46व्या सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकात केवळ 128 धावांवरच गरज झाला. मात्र प्रत्युत्तरात कॅरेबियन संघाने हे लक्ष्य 10.5 षटकात केवळ 1 गडी गमावून पूर्ण केला आणि या सामन्यातील पराभवामुळे अमेरिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजने दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. माजी विजेता स्पेनने इटलीवर 1 गोलने मात केली असली तरी सामन्यावर अधिकांश वर्चस्व राखले. गतविजेत्यांना नमवून त्यांनी सलग दुसऱ्या विजयासह ब गटातून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मात्र सामन्याच्या 55व्या मिनिटात रिकार्डो कालाफियोरी याच्या स्वयंगोलामुळे स्पेनला आघाडी मिळाली आहे आणि 3 वेळच्या माजी विजेता संघातील खेळाडूंचे नेम चुकले असले तरी इटलीचा गोलरक्षक दोन्नारुम्मा याच्या दक्षतेमुळे स्पेनला 1-0 या विजयी फरकावर समाधान मानावे लागले. क्विंटन डिकॉकची 65 धावांची आणि डेव्हिड मिलर्स 43 धावांची खेळी, तसेच कागिसो रबाडा, केशव महाराज व एनरिक नॉर्किया यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने T20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीमधील सलग दुसरा विजय नोंदवलाय. इंग्लंडवर 7 धावांनी मिळालेल्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. मात्र इंग्लंडच्या हॅरी ब्रूक व लियाम लिव्हिंगस्टोन यांचे प्रयत्न अपयशी ठरले. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संयुक्त यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसलाय. स्टार खेळाडू ब्रॅडन किंग आता स्नायूंच्या ताणाच्या समस्येमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलाय. मात्र T20 वर्ल्ड कप 2024च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने किंग्सच्या जागी बदली खेळाडू आणण्याची विंडीज क्रिकेट बोर्डाची विनंती मान्य केली. चालू स्पर्धेत किंग बाहेर जाणं हा वेस्ट इंडिज संघासाठी मोठा धक्का मानला जातोय. तसंच ब्रॅडन किंगच्या जागी विंडीज क्रिकेटने 31 वर्षीय अष्टपैलू काईल मेयर्सला आपल्या संघाचे भाग मानले. गतविजेता अर्जेंटिना संघाने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. अर्जेंटिनाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. मात्र फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात विक्रमी सामना खेळणाऱ्या लिओनेल मेसीचा या दोन्ही गोलमध्ये वाटा होता. पूर्वधारात गोल 0 बरोबरीनंतर उत्तरधारात ज्युलियन अल्वारेझने 49व्या मिनिटाला आणि लॉटेरा मार्टिन्सने 88व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून गोल केले. इंडियन प्रीमियर लीग 2025च्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी BCCI प्रत्येक फ्रँचायझीला नेमक्या किती खेळाडूंना संघात कायम राखण्याची संधी देतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे IPL 2025 मध्ये सर्व फ्रँचायझीमध्ये बरीच उलथापालथ झालेली पाहायला मिळतेय. पण त्याआधी IPL 20च्या 3ऱ्या सीझनचे काउंटडाऊन सुरू झाले आणि या लीग मध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला MI एमिरेट्स संघाने त्यांची रिटेन लिस्ट जारी केली. रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आदी स्टार खेळाडूंच्या रिटेन लिस्ट मध्ये सहभाग आहे. दक्षिण आफ्रिकेने काल सुपर 8 सामन्यात इंग्लंड विरुद्ध 7 धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. दमछाक करणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. शेवटच्या षटकात नॉर्कियाने 1 विकेट घेत 14 धावा वाचवत नवा विक्रम रचला. या विकेटसह एनरिक नॉर्किया T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने महान गोलंदाज डेन स्टेनला मागे सोडले. डेन स्टेनच्या T20 वर्ल्ड कप मध्ये 30 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर एनरिक नॉर्किया 16 सामन्यात 31 विकेट घेतल्या.